आणखी त्यांची प्रार्थना आहे, कामक्रोध ग्रसितम मालभ संबोधन करून हाक मारून मागितलं तर काय, कामक्रोध ग्रसित मी आहे. चोरांनी ग्रसित म्हणजे धरलेला मारलेल्या ब्राह्मणाला तुम्ही जिवंत केलं, त्याच्याकडून तुम्ही नवस फेडून घेतलात. तसं मला सुद्धा कामक्रोध रूपी चोरांनी मला धरलेलं आहे आणि ते मला मारणार आहेत. भागवतामध्ये 5व्या स्कंदात जडभरत नावाच्या ज्ञानी महात्म्याची कथा शुकाचार्यांनी सांगितली आहे. त्या जडभरताने संसार हे अरण्य आहे असं रूपक केलं आहे. कारण अरण्याच्या मार्गाने संसारातले सगळे जीव निघालेले आहेत. तिथं सुख नाहीये. आपण पाहिलं तर याचं भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला आपण मोठ्या महाराजांचं ते पद घेतलं होतं, भवाटवी मध्ये स्वानुभूती सीता. तर तिथे पण भवाला आटवी म्हणजे अरण्य हेच रूपक दिलेलं आहे. म्हणजे वनवास जो आहे रामांचा ते संसाराचंच रूपक आहे आणि सीता ही स्वानुभूती आहे. आणि मग अहंकार, राजस अहंकार रूपी रावणाने तिला नेलं वगैरे वगैरे, तो पुढचा भाग बघितलाय आपण. तर इथेही तेच रूपक आहे. जडभरताने संसार हे अरण्य आहे असं रूपक केलं आहे. कारण अरण्याच्या मार्गाने संसारातले सगळे जीव निघालेले आहेत. तिथे सुख नाही आहे. 6 चोर या जीवाला मारतात आणि त्याचं पुण्य वगैरे सर्वस्व घेऊन जातात. ते चोर म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर इत्यादी. तर या चोरांनी मला आता मारायचं ठरवलेलं आहे. तेव्हा लवकर आपण या आणि मला आपल्याकडे घेऊन चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या सगळ्याही संबोधनामध्ये ही हाक मारलेली आहे. मनाने हाक मारायची म्हणजे दुसरीकडे कुठेही मन जाऊन उपयोगी नाही. बऱ्याच वेळा आपण हा प्रश्न ऐकतो की इतके वर्ष आम्ही जप केला किंवा इतकी साधना केली तरीही अजून काहीच हातात पडलं नाही किंवा पदरात पडलं नाही. तर त्याचं सर्वात मोठं कारण हे आहे की अनन्य होत नाही आपण. म्हणजे ईश्वराकडे किती वेळ साधना केली ह्याच्याबरोबर किती इंटेन्सिटीने केली हे महत्वाचं राहतं. तर मन कुठेही जाऊन उपयोग नाही म्हणतायत महाराज. मनाने हाक मारायची म्हणजे दुसरीकडे कुठेही मन जाऊन उपयोगी नाही. आपलं संरक्षण करणारी ईश्वर शक्ती आहे. त्या ईश्वराला हाक मारताना मनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्या वाणीचं कार्य नुसतं चालू असतं. तास, 2 तास, 4 तास कोणीही बसू शकतं. वाणीनं ज्याला बोलवायचंय तिकडे मन जाण्यासाठी दिगंबरा शब्दाचे अर्थ महाराजांनी सांगितले आहेत. तो जीवात्मा म्हणजे अंतरात्मा शुद्ध आहे. म्हणजे हा पहिला दिगंबराचा अर्थ झाला. विश्वरूपी झालेला तोच ईश्वर आहे, हे या दुसऱ्या दिगंबराचा अर्थ झाला. तोच पुन्हा एकरूप होऊन परब्रह्मरूपीही तोच आहे, हे शेवटच्या दिगंबराने अर्थ झाला. आणि त्याने श्रीपाद वल्लभ असे अवतार धारण करून भक्तांचं संरक्षण केलेलं आहे. अशी कार्य करणारा जो आहे दिगंबर रूपी परमात्मा, त्याला ही हाक मारलेली आहे. आर्त होऊन कामक्रोधादी शत्रूंनी मला ग्रासलेलं आहे, ते मारताय, या बुद्धीने हाक मारलेली आहे. आणि त्यावेळेला त्यांची शक्ती जर मनामध्ये आली तर जास्ती प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमाने हाक मारल्यावर ईश्वराची कृपा होते, कार्य होते. तेवढ्यासाठी द्रौपदी, अंबरीश राजा इत्यादींची सगळी उदाहरणे महाराजांनी दिली. आपण मागच्या वेळी मला वाटते पाहिलं ते आर्त भक्त जो आहे, तर ज्ञानी, मुमुक्षु, आर्त आणि अर्थार्थी असे 4 प्रकार जरी सांगितले असतील तरी मुमुक्षु ही जो आहे तोही आर्तच आहे. कारण त्याच्यासाठी काय आहे, मुक्तीची इच्छा म्हणजे काय, सर्व दुःखाची निवृत्ती आणि पूर्णानंद प्राप्ती. तर मात्र मुमुक्षु जो आहे तो पूर्णानंदच मागतोय, तो व्यवहारातली सुख मागत नाही. हा फरक आहे. आणि
व्यवहारातली सुखही त्याला दुःख रूप, म्हणजे क्लेश, भावग्राह्य क्लेश हरिंचू कीर्ते. त्यामुळे तसं सगळं सुख दुःख हे सगळेच क्लेश वाटतात त्याला. काहीही नको, सुख नकोय, दुःख नकोय, फक्त तू मला हवास. ही पण एक जसं घोर कष्ट काय आहेत आपण श्रीपाद वल्लभच्या अर्थात पाहिलं की हा संसार हाच घोर कष्ट आहे. तो कितीही सुखाचा दिसला बाहेरून तरी तो घोर कष्टात्मकच आहे. त्यामुळे त्याच्यापासून सुटण्यासाठी केलेली ही प्रार्थना, म्हणजे तेव्हा तो मुमुक्षू जरी असला तरी तो आर्ततेनेच प्रार्थना करतोय. आणि म्हणूनच देवांच्या आरत्या आपण म्हणतोय. आर्ततेने केलेली प्रार्थना म्हणजेच आरती आहे. हा, तर सांगतात महाराज पुढे, अशी कार्य करणारा जो आहे दिगंबर रूपी परमात्मा, त्याला ही हाक मारलेली आहे. आर्त होऊन कामक्रोधादी शत्रूंनी मला ग्रासलेले आहे, ते मारतायत, या बुद्धीने हाक मारलेली आहे. आणि त्यावेळेला त्याची शक्ती जर मनामध्ये आली तर जास्ती प्रेम निर्माण होतं. आपल्या वागण्यात किंवा आपल्या बोलण्या चालण्यात काम क्रोध दिक साही विकार हे प्रत्येकाला मागे लागलेलेच आहेत. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला त्याची जाणीव नसते, किंवा कधी कधी आपण त्याचं ग्रॅटिफिकेशन पण करतो. म्हणजे म्हणतात ना, मी अगदी सरळ बोलणारा आहे, मी काही कोणाला घाबरत नाही. हा काही गुण नाहीये. महाराजांनी भागवतात सांगितलेलं आहे. ते कंस जेव्हा अक्रूराला बोलवून सांगतो की तुम्ही श्रीकृष्ण बलरामांना घेऊन या, मामांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे सांगा. पण ते सांगून थांबत नाही. तो सांगतो की इथे आल्यावर त्याला कुवल्या पिढाचा पायी द्यायचंय, मग मल्ल ठेवले, त्यातूनही वाचलं तर मल्ल ठेवलेत वगैरे वगैरे. म्हणजे मनातलं सगळं बोलून दाखवतोय तो. तेव्हा महाराजांनी सांगितले, मंत्री याचा अर्थ मनात ठेवणारा आहे, असं उघड बोलून दाखवणारा नाहीये. तो गुण कंसाकडे नाहीये. त्यामुळे त्याचं सगळं जे कारस्थान आहे ते आधीच माहिती झालेलं आहे. तर त्यामुळे स्पष्ट बोलतो, किंवा माझा राग येतो पण माझं मन स्वच्छ आहे वगैरे, हे सगळे खुळसट कल्पना आहेत. आणि हे आपल्या अवगुणाला गुण म्हणून दाखवायचे. म्हणजे दुसऱ्याच्या गुणाला अवगुण म्हणून पाहणं याला असूया म्हणतात. तसे आपल्या अवगुणाला गुण समजणं हा दर्प झाला. तर तो उपयोगी नाहीये. आपले अवगुण आपल्याला दिसले पाहिजेत. आणि आपण काय होतो, आपल्यातले अवगुण याच्याबद्दल पण आपल्याला इतकं ममत्व आहे की आपण ते झाकायला बघतो. ते अवगुण मला मारतायत ही बुद्धी व्हायला पाहिजे. म्हणजे ते नकोच. आणि मग ते दाखवणारा जर कोण असेल तर तो मित्र वाटतो, तो शत्रू नाही वाटत. नाहीतर काय होतं, कोणी तू असा वेळी असा चुकीचा वागलास असं कोणी सांगितलं तर आपल्याला त्याच्याबद्दल मनात द्वेष निर्माण होतो. ते न होता तोच मित्र वाटला पाहिजे, कारण त्याच्यामुळे माझ्या हातला मला शत्रू कळला. तर इतकं की ते दोष मला मारतायत, म्हणजे माझ्यापेक्षा दोष वेगळे आहेत. व्यक्ती आणि दोष या दोन वेगळ्या गोष्टी बाजूला करता आल्या तर बरंच आपल्याला परमार्थातही आणि व्यवहारातही यश संपादन करता येतं. कसं, तर दुसरा चुकीचं वागला म्हणून तो माणूसच वाईट न ठरवता ते चुकीचं वागणं, त्याचं बिहेवियर जे आहे ते बिहेवियर आणि पर्सन ह्या दोन वेगळ्या गोष्टी म्हणून ट्रीट केलं तर वाईट किंवा विरुद्ध माणसाचेही गुण पाहता येतात. जे महाराजांच्या चरित्रात आपण पाहत होते मागच्या वेळी पण आपण उदाहरण पाहिलं की त्यांचा विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचं उदाहरण देऊन ते त्यांनी बाबांना म्हणजे कामात सद्गुरूंच्या सेवेत किती एकनिष्ठ असावं याचं उदाहरण दिलं होतं. तर तसे ते त्या आपल्याला त्रास देणाऱ्या रिपुनी घुसमट होते की नाही आपली. घुसमट झाली तर त्याला झिरकावून देतो ना आपण. म्हणजे कितीही समजा एखादा लुकडा सुकडा माणूस असला पण कोणी त्याचं मानगुटच पकडलं तर तो फाटकन इतक्या जोरात ते हे देतो, सगळा जोर असेल तो अंगातला काढून तो त्याला बाजूला करतो. तशी ती घुसमट झाली
तर ते दोष काढून टाकण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात आणि मग ही अर्थतेने प्रार्थना होऊ शकते. प्रेमाने हाक मारल्यावर ईश्वराची कृपा होते, कार्य होतं. तेवढ्यासाठीच द्रौपदी, अंबरीश राजा इत्यादी सगळी उदाहरणे महाराजांनी दिली आहेत. तर भक्ती मार्ग आणखी ज्ञान मार्ग, ज्ञान आणि भक्ती दोन्हीही या संत महात्म्यांच्या ठिकाणी आहेत. ईश्वर भक्त जे मोठे मोठे महात्मे झालेले आहेत त्यांना ज्ञान नाही असं म्हणता येत नाही. त्यांनी सगुणांचं वर्णन केलेलं आहे, निर्गुणाचंही वर्णन केलेलं आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. तेव्हा सगुण निर्गुण दोन्ही एक आहे ही दृष्टी या आरतीमध्ये दिगंबरा शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना महाराजांनी दिलेला आहे. स्वतः त्यांनी तशी त्यांना तशी दृष्टी होती म्हणून त्याचप्रमाणे अवतार धारण करून साकार झालेलाही तोच आहे. मूळ स्वरूप अद्वितीय आहे. संसार नाही, जग नाही, काही नाही. इथपर्यंत बुद्धी गेली म्हणजे जगालाही तो जीव विसरून गेला. आमच्या बुद्धीमध्ये संसार आहे, तो संसार बुद्धीतला गेला. नियामक ईश्वर आहे, आम्ही नियम्य आहोत, ही सुद्धा भावना गेली पाहिजे. प्रेमामुळे त्या स्वरूपाची चरित्र जाणून घेऊन भक्ती वाढते. द्रौपदीला त्यांनी अगदी सुरक्षित ठेवलं. भर सभेमध्ये तिचे पाचही पती दास म्हणून खाली मान घालून बसलेले असताना तिचं कोण संरक्षण करणार होतं? त्यावेळेला त्यांना बोलण्याची शक्तीच नव्हती. काय बोलणार दुर्योधनापुढे? भीष्म, द्रोण तर अगदी कानावर हात ठेवून मोकळे झाले. दुर्योधनाचे आम्ही अन्न खातो तेव्हा त्याच्या विरुद्ध आम्ही काय बोलणार म्हणाले. अशा स्थितीमध्ये ज्या ईश्वर शक्तीवर विश्वास ठेवून द्रौपदीने सगळा भार टाकला, तुझ्याशिवाय माझा कोणीही त्राता नाही, आणि त्या परमात्म्याने त्यावेळी वस्त्ररूप धारण केलं. मागच्या वेळी ते आपण डिस्कस केलं की नाही लक्षात नाही राहिलं माझ्या, की बरेच दिवस ते डोक्यात होतं की आपण प्रार्थना करताना जो गुण ईश्वराचा आपण अपेक्षित करतो त्या गुणांनी त्याची स्तुती केली जाते. तर मग द्रौपदी गोविंद द्वारका वासीन म्हणून अशी हाक मारते. तर ते बरेच दिवस म्हणजे लहानपणी ते लक्षात यायचं नाही की मग द्वारकावासीन म्हणजे लांब असलेले हाक मारल्यावर जवळ कसे आले. मग ते नंतर लक्षात आलं. गोविंद म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे बुद्धी, गो म्हणजे इंद्रिय, सगळी बुद्धी सकट सर्व इंद्रिय. त्याचा इंद्र म्हणजेच ऋषिकेश असा परमात्मा. आणि द्वारकावासीन, द्वारका म्हणजे 9 द्वाराची नगरी, हे शरीर म्हणजे ही द्वारका, आणि त्यात अंतर्यामी रूपाने राहणारा म्हणजे इतक्या तो जवळ आहे ही खात्री बाळगून ती प्रार्थना आहे की माझ्या इंद्रियाचा स्वामी तू आहेस. आणि इंद्रियांच्या नुसता इंद्रियांचा स्वामी नाही, या देहातच तू आहेस, अंतर्यामी तूच आहेस, सुहृद आहेस तू. सुहृद सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. त्यामुळे आता कसा येईल भगवान वगैरे असं काही नाही. तिने हाक मारली आणि भगवान वस्त्ररूप घेऊन आलेले आहेत. तुझ्याशिवाय माझा कोणी त्राता नाही. आणि रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं की जोपर्यंत ती दोन्ही हाताने वस्त्र धरू नये आणि हाक मारते तोपर्यंत भगवान आले नाहीत. पण जेव्हा दोन्ही हात वर करून तिने पूर्ण भगवंतावर सोडलं की आता माझ्या हातानेही मी काही माझं संरक्षणाचं काम थोडंही करू शकत नाही, तेव्हा भगवान आलेत वस्त्र घेऊन. तुझ्या काय काका काहीतरी हल्लं परत. अच्छा. द्रौपद, हा, तुझ्याशिवाय माझा कोणीही त्राता नाही. आणि त्या परमात्म्याने त्यावेळी वस्त्ररूप धारण केलं. अनेक वस्त्र दुःशासन फेडतोय पण नाही. गिरीश दादा,
काय गिरीजा, काय काय थोडा तुझा आवाज स्टॉप झाला. तुझा आवाज जरा थोडा जवळ बोलशीलास ना. 100% वर आहे, पण तुझा आवाज अच्छा, बाकीच्यांना येतोय? हो, येतोय ऐकू आम्हाला हो व्यवस्थित हो हा येतोय. येतोय येतोय. हो, आम्हाला खूपच येतोय. आज हळू. हा, मला वाटतंय आपल्याला अच्छा. ना स्पीकर थोडस काहीतरी करायला लागेल एकदा. तू थोडा स्पीकर माझा स्पीकर ना चल. कॅमेऱ्यातच आहे, त्यामुळे अजून जवळ नाही येत आहेत. ओके ओके हा. ओके, हा. चालेल चालेल चल. मोठ्याने बोलतो थोडा. तुझ्याशिवाय माझा कोणी त्राता नाही, आणि त्या परमात्म्याने त्यावेळी वस्त्ररूप धारण केलं. अनेक वस्त्र दुःशासन फेडतो आहे, पण नाही, द्रौपदी वस्त्ररहित होऊ शकत नाही. प्रयत्नवाद, जीवाने केलेला प्रयत्न हा ईश्वर शक्तीपुढे काहीही चालू शकत नाहीये. तर अशा रीतीने अवतार धारण केलेल्या साकार ईश्वराची जरी भक्ती केली तरी आपलं कार्य होत आहे. सगुण आहे की निर्गुण आहे, सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ, या वादात पडण्याचं कारण नाही. एक तर ज्ञानदृष्टी किंवा पूर्ण भक्ती दृष्टी मिळवावी, आणि या दोन्हीही भूमिका दृष्टी मिळाल्या तर भेद राहतच नाही. एकच परमात्मा आहे, तोच सगुण आहे, तोच निर्गुण आहे. अशी ज्ञानेश्वर महाराजांसारखी प्रेमदृष्टी आहे, ज्ञानदृष्टीही आहे, ऐक्य दृष्टीही आहे. तो एकच परमात्मा अनेक रूपधारी झालेला आहे, तोच सर्व कार्य चालवतो आहे. महात्म्यांनी महात्म्यांना हे पूर्ण ज्ञान महात्म्यांनी हे पूर्ण ज्ञान मिळवलेलं आहे, आणि पूर्ण भक्तिमार्गही त्यांच्या जवळ आहे. मग कोणाचाही बुद्धिभेद होणार नाही, अशा रीतीने ते उपदेश करीत असतात. ईश्वराची जी सगुण साकार रूपे आहेत, त्याचीच ज्यांनी भक्ती करायला सांगितलेली आहे, त्याचीच त्यांनी भक्ती करायला सांगितलेली आहे. कारण सर्वसामान्य जनांना जीवात्मा कसा आहे, निर्विकार आहे, त्याचे मूळ स्वरूप काय आहे याची कल्पना नाही आहे. मला जर सर्व सुखदुःखांची प्रत्यक्ष जाणीव आहे, तर मीच करता आहे, मग मी निर्विकार कसा असेन, अशा तऱ्हेचे अज्ञान त्यांच्या मनात आहे. अशा भूमिकेवर असलेल्याचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून संतांनी तो परमेश्वर अवतार धारण करतो, साकार आहे, असे प्रतिपादन केले. आमच्यासारखे शरीर धारण करून सगळी कार्य करायची त्याची शक्ती आहे, एवढा तरी विश्वास ठेवावा जीवांनी. अज्ञानी सर्वसामान्य जीवांना तुम्हीही निर्गुण निराकार आहात, ईश्वरही निर्गुण निराकार आहे, हा उपदेश एकदम कसा पटणार? त्यांना तर काही अनुभव नाही. मूर्त पदार्थ आम्ही डोळ्यांनी पाहतो, त्याच्याबद्दल विचार करायची बुद्धीला सवय झालेली आहे. ती सवय, बुद्धीवर झालेले ते संस्कार कायम ठेवून साकार केलेला आहे. भक्ती मार्गामध्ये आकाराबद्दल काहीही आग्रह नाही. अमुक एक स्वरूपाची उपासना करा असा आग्रह नाहीये. गीतेच्या 12व्या अध्यायात पण सुरुवातीला जेव्हा अर्जुन विचारतो की तुझ्या या सगुण साकार रूपाची उपासना आणि निर्गुण निराकार रूपाची उपासना करणाऱ्यापैकी केमे युक्ततमा मतः, म्हणजे तुला युक्त जास्त दोघातले कोण आहेत? तर त्याच्यावर भगवान म्हणतात की जे मय्यावेश्य मनोयेमान नित्ययुक्ता उपासते, माझ्यातच मन अविष्ट करून जे नित्य माझी उपासना करतात ते मला सर्वात प्रिय आहेत. आता ह्याचा अर्थ बऱ्याचशा भाषांतरात असा केला जातो की सगुण रूपाची उपासना करणारे मला प्रिय आहेत. भगवान तसं बोललेले नाहीयेत. भगवान म्हणाले, माझी उपासना जो करतो, माझ्यात मन निविष्ट करून सतत जो माझी उपासना करतो, ते असं म्हणालेलं नाहीये की माझ्या सगुण रूपाची.
कारण त्यांचा मी आहे तो काय फक्त त्या सगुण साकार रूपापुरता नाहीये. तेच सगुण साकार आहेत, तेच निर्गुण निराकार आणि त्याच्याही पलीकडे ते आहे. तर त्यामुळे ते म्हणतात की कोणीही असो, पण जो असा नित्ययुक्त मला आहे तो मला जो सतत माझी उपासना करतो तो मला जास्त युक्त आहे असं माझं मत आहे म्हणतात. पण अर्थात क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसा पुढे सांगतात. म्हणजे मात्र अव्यक्ताची उपासना करणं फार क्लेशदायक आहे, कठीण आहे, हे हे सांगतात. तर त्यामुळे संतांच्या ह्याच्यात असा काही सगुण निर्गुण असं त्यांच्या श्रद्धेत फरक नाहीये. त्यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहे. तर पुढे सांगतात महाराज, कुठपर्यंत आलेलो आपण? हा, तर त्यांना त्यांना तर काही अनुभव नाही. मूर्त पदार्थ आम्ही डोळ्यांनी पाहतो, त्याच्याबद्दल विचार करायची बुद्धीला सवय झालेली आहे. ती सवय बुद्धीवर झालेले ते संस्कार कायम ठेवून साकार केलेला आहे. भक्ती मार्गामध्ये हे झालं ना आपलं, सॉरी, भक्ती मार्गामध्ये आकाराबद्दल काही आग्रह नाही. अमुक एक स्वरूपाची उपासना करा असा आग्रह नाही आहे. ज्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला प्रेम वाटेल त्याची उपासना करा, हे स्वातंत्र्य आहे. उपासना मार्गामध्ये आणि ती उपासना करता करता आपोआपच बुद्धीचा विकास होऊ लागतो. मात्र इथे आहे की एक रूप धरता आलं पाहिजे. ती एक गोष्ट सांगतात नाही का, एक शिष्य असतो गुरूंचा आणि तो उपासना थोडा वेळ गणपतीची केली, थोडा वेळ देवीची केली, थोडा वेळ शंकरांची केली आणि गुरुजींना विचारतो की काय मी दिवसभर उपासना करत असतो पण काहीच फरक पडत नाही. तर ते म्हणतात ते तुझी उपासना राहून दे, मला जरा मदत करायला आहे. आणि आपल्याला विहीर खणायचे घेऊन जातात. त्यांच्या जवळच जलाशय असतो, त्यामुळे तिथे पाणी लगेच लागत असतं खर तर. ते दोन चार कुदळांनी दोन चार घाव एकीकडे मारतात. मग म्हणतात आपण इथे पाणी नाही लागलं, जरा पुढे करू. आणि असं 100 ठिकाणी थोडं थोडं खणतात. तर तो शेवटी न राहून म्हणतो, अहो गुरुजी, इतक्या 100 ठिकाणी खणण्यापेक्षा एकाच ठिकाणी खणा ना. तर गुरुजी म्हणतो, हे एवढं तुला समजतंय ना, मग तू का नाही तसं करत? तर असं आहे की लागणारं पाणी तेच आहे. कोणत्याही ठिकाणी खणलं तरी लागणारं पाणी तेच आहे. कोणत्याही रूपाच्या ठिकाणी जरी श्रद्धा ठेवली तर मिळणार. जर महाराजांनी प्रवचनात बऱ्याच वेळा तो उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीचा, कोरडिया खांबी ठेवता सद्भावो, त्यातूनही प्रकटला देवाधिदेव. आता तो जो खांब आहे तिथे तर काही कोणी प्रतिष्ठापना केलेली नाहीये, पण तिथे सद्भाव जो आहे, प्रल्हादाचा सद्भाव आहे आणि त्या हिरण्यकशिपूचा द्वेष पण आहे. पण प्रल्हादाचा सद्भाव आहे. तो जेव्हा म्हणतो या खांबात देव आहे का, तर आहे, सर्वत्र तो आहे. तर त्या सद्भावामुळे तिथे तो प्रकट झालेला आहे भगवान. तर त्यामुळे एक रूप, जसं आपण मागेही पाहिलं की भगवान अदृश्य झाले रासक्रीडेच्या वेळी, थोडासा अहंकार मनात आल्यावर गोपींच्या, आणि मग स्तुती केल्यावर चतुर्भुज रूपात आलेले आहेत. तर ह्या म्हणतात विश्वाच्या कार्यासाठी तुला पाहिजे ते रूप घ्यायला तू समर्थ आहेस, पण आम्हाला मात्र ते मयूरपंखद्वारी द्विभुज असं तुझं तेच स्वरूप आम्हाला हवं. आणि वर प्रार्थना पण करतात, त्या कृष्णाची तुमच्या कृपेने आम्हाला भेट होऊन द्या. सगळं रूप तेच आहे, फक्त वाढीव 2 हात आहेत तरी. दुसरी एक अशी गोष्ट आहे की एकदा काहीतरी 2-4 गोपी भगवान द्वारकेला गेल्यानंतर काहीतरी दही विकरायला का काय लोणी विकण्याच्या निमित्त काढून द्वारकेला जातात. आणि कृष्ण कुठे, कृष्ण कुठे विचारल्यावर वृंदावनातला आले म्हटल्यावर त्यांना सोडतात आत. आणि हे डायरेक्ट ह्या दोघी चौघी ज्या असतात दरबारात जातात. दरबारात जातात आणि ते मुकुट घातलेला आणि भरजरी वस्त्र आणि हे पाहिल्यावर
ते लगेच पडदा घेतात. अरे बापरे, आपण परपुरुषाला पाहिलं म्हणतात. हे कुठे आपली लाज, आपल्या आता काय आपण तोंड दाखवायचं, आपण परपुरुषाला पाहिलं म्हणजे तो वेशात जरी फरक पडला तरी ते नकोय त्यांना, जसंच्या तसंच रूप पाहिजे. तर तसं तिकडे म्हणजे त्याचा अर्थ बाकी ईश्वराची रूपं नाहीये तसं नाही. पण जे आपण स्थिरता म्हणतो, आपण ते स्थिरतेसाठी जे आपण स्तोत्र म्हणतो मोठ्या महाराजांचं, ममचित्तम स्थिर करू. तर ममचित्तम स्थिर करायला जिथे स्थिर करायचं ती तरी, ते रूप तरी स्थिर पाहिजे ना. तिकडेच तुम्ही 10 रूप घेऊन बसलात तर ते चित्त स्थिर कुठे होणार? कोणत्याही संकटाच्या वेळी आता ह्या रूपाची, तो अजून एक जोक सांगतात नाही का, एक मुसलमान आणि हिंदू बोटीतनं जात असतात आणि बोटीला भोग पडतं आणि मुसलमान या अल्ला करतो, अल्ला त्याला वाचवतो. हिंदू गणपती बाप्पा मोरया म्हणतो दोनदा, मग म्हणतो शंकर शंकर. गणपती बाप्पा अर्ध्या वाटेत आलेले परत जातात, शंकर भगवान यायला लागतात, तोपर्यंत राम राम म्हणायला लागतो. शंकर भगवान परत जातात, रामाच्या रूपाने यायला लागतात आणि शेवटी तो बुडून जातो. तर अशी परिस्थिती होऊन उपयोग नाही. ते एक रूप मात्र ते सगुण. कारण मानसपूजा जी सांगितलेली आहे, आपण नारायण स्वामींच्या चरित्रात वाचतो की इतकं ते रूप डोळ्यासमोर आहे, म्हणजे त्यांचे ते उपचार, या सगळ्याचं मानस पूजेत त्यांनी केलेलं अर्पण, ती अंगठी सुद्धा खरी होऊन येते. इतके ते त्या रूपाशी एकरूप झालेले. डोळे मिटल्यावर आपल्या इष्टाचं नखशिखांत, नखापासून शिखेपर्यंत पूर्ण रूप जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत स्थिरता तरी कुठून येणार ना. स्थिर व्हायला ते रूप तरी पहिलं स्थिर झालं पाहिजे, मग त्याच्यावर आपलं मन स्थिर होणार. तर त्यामुळे निर्गुणापेक्षाही सगुण हे चित्तस्थैर्याकरता उपयोगी पडतं. पण ते सगुण पहिल्यांदा स्थिर करणं हे आवश्यक आहे त्याच्याकरता. त्यामुळे उपासना मार्गामध्ये स्वातंत्र्य म्हणजे 10 रूपाची पण उपासना करायला स्वातंत्र्य आहेच, पण ते वेगवेगळ्या स्वातंत्र्यांनी तुम्ही जे निवडता त्याच्याप्रमाणे तुमच्या प्रगतीचा वेगही निश्चित होतो. तर उपासना, हा हा ज्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला प्रेम आहे वाटेल होतं. त्याची उपासना करा. काहीतरी आहे, तुम्हाला म्हणाला मी आल्यावरच वेगळं वाटतं. हे स्वातंत्र्य आहे उपासना मार्गामध्ये. आणि ती उपासना करता करता आपोआप बुद्धीचा विकास होऊ लागतो. आणि तो बुद्धीचा विकास होता होता सर्वच परमेश्वराचं स्वरूप आहे, अमुक एकच स्वरूप ईश्वराचे आहे असा आग्रह बुद्धीत राहत नाही. मग ती विशाल ज्ञानदृष्टी मिळून भक्ती प्रेम हे जास्तीत जास्त विकसित होत जातं. निर्गुण निराकार परमात्मा आत्मतत्व जे आहे हे समजून घ्यायला कित्येक जन्म घ्यावे लागतात. द्वंद्वातीत अवस्थेपर्यंत जायला किती काल लागतो. द्वंद्वाशिवाय आपण राहू शकत नाही. सगळे द्वैत आपल्या मनामध्ये भरलेलं आहे, ते सगळं मोकळं व्हायला पाहिजे मनातून. निर्वासन, इच्छा, आकांक्षा, कोणतेही संस्कार मनामध्ये राहायचे नाहीत. या अवस्थेपर्यंत जायला किती काळ लागेल? तर किती वेळ आपल्याला? 10:30 झालेत. 10 मिनिटात ना. म्हणून महाराजांनी या महामंत्रामध्ये परमेश्वराला हाक मारलेली आहे. आपली बुद्धी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून हाक मारायला हरकत नाही. तो आमच्यासारखा देहधारी परमेश्वर आहे असं समजायला हरकत नाही. पण त्याच्या ठिकाणी जी ईश्वर शक्ती आहे तिची जाणीव करून घेऊन हाक मारायला हरकत नाही. श्रीपाद वल्लभ स्वरूप त्याकरता त्यांनी दाखविलेलं आहे. त्यांच्याही पुढे जर जीवाची विकसित झालेली बुद्धी जाऊ शकली
तर तो परमात्मा सच्चिदानंद घन आहे, विश्वरूपी तो आहे. म्हणजे बुद्धीपर्यंत, बुद्धी अवस्थेपर्यंत जी स्टेज आहे, आपण ज्या स्टेजेस बघितल्या बुद्धीचा विचार करताना, की बुद्धी, मेधा आणि प्रज्ञा. तर बुद्धीच्या रेंजमध्ये असताना तो सगुण साकार देव आहे, पण त्याचं सामर्थ्य अनंत आहे हा विश्वास पाहिजे. त्याच्यानंतर मेधा अवस्थेत परोक्ष ज्ञान आहे, मग तिकडे हा सगळा तो विश्वरूपी आहे, विश्वकर्ता, हे सगळं त्यात येतं. आणि मग मेधा अवस्थेत अनुभव आहे. तर तेच सांगतायत महाराज, पुढे जर जीवाची विकसित झालेली बुद्धी जाऊ शकली तर तो परमात्मा सच्चिदानंद घन आहे, विश्वरूपी तो आहे, विश्वकर्ता तो आहे आणि तोच जीवरूपी झालेला आहे. मी सुद्धा त्याच्या स्वरूपापेक्षा निराळा नाहीये, हे ज्ञान होते. देह, इंद्रिय, मन यांनाच अहम समजतो आम्ही. त्याला बाजूला करून निर्गुण निर्विकार शब्द अहम, जो मी आहे, तो सुद्धा शेवटी त्या परमेश्वराच्या स्वरूपातच विलीन करून टाकायचा आहे. अशी ऐक्य बुद्धी उत्पन्न होणं हे ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान होण्याला पुष्कळ अवधी लागते. अनेक जन्म अभ्यास करता करता मन हे स्थिर झालेलं आहे. देवाला हाक मारताय 21 तास आपल्याला कितीतरी वाटतात. एका मनुष्याला 21 तास सतत देवाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून हाक मारणं शक्य नाहीये. परंतु ते जरी आमच्या हातून घडलं असं समाधान म्हणा किंवा अहंकार म्हणा, सात्विक अहंकार असेल तो, काहीतरी म्हणा, ते होतं. परंतु आपल्या हातून घडलेलं सगळं पुण्यकर्म विसरून जाणं ही भक्तीची परिसीमा आहे. ते 16व्या अध्यायात दैवी संपत्ती बरोबर जी आसुरी संपत्ती सांगितले, त्याच्या सुरुवातीलाच दंभोदर्प अभिमानश्च, म्हणजे दैवी संपत्तीची सुरुवात जशी अभयापासून आहे, भय पूर्ण गेलं पाहिजे, तसं असुरी संपत्तीत पहिला दंभ सांगितलेला आहे. दंभ दंभ म्हणजे काय सांगितलं तर म्हणजे मला तरी स्वतःला त्यात लगेच आपल्यात किती याची आपल्याला जाणीव होते, की स्वतःच केलेलं पुण्यकर्म, स्वतःची साधना, स्वतःची सेवा आपण आपल्याच तोंडाने सांगणं, याला दंभ म्हणतात. मी केलं म्हटलं की गेलं ना ते. महाराजांनी बऱ्याच वेळा प्रवचनात सांगितलेलं आहे की आपल्याकडनं काही पाप घडलं तर विद्वानांच्या सभेत सगळ्यासमोर ते सांगितलं तर ते पाप जातं. आणि जसं सगळ्यांसमोर सांगून पाप जातं, तसं पुण्य जे आहे तेही सगळ्यासमोर सांगितलं तर जातं. आणि निष्काम कर्म जे आहे ते जर झालं असेल तर ती व्यक्ती सांगणारच नाही. सर्वात पहिलं म्हणजे मी करतो, साहंकार जरी कर्म घडलं तरी, म्हणजे सात्विक अहंकाराने जरी कर्म घडलं तरी सतत सात्विक अहंकाराने सात्विक कर्म करत जाऊन बुद्धीची शुद्धी होऊन ती बुद्धी षड्रूपू रहित होऊ शकते. पण सात्विक अहंकाराने कर्म करताना जर ते कर्म मी केलं हे परत सांगितलं तर त्या कर्मातले सात्विकता त्या शुद्धीसाठी वापरली न जाता सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग असे ते बाधक होते. आणि नंतर ते ज्ञानही मलिन होतं. नंतर ती बुद्धीही मलिन होते. बुद्धीची जी प्रगल्भता आहे किंवा बुद्धीची जो विकास आहे त्यालाही अडथळा निर्माण होतो जर आपणच आपलं हे सांगितलं तर. त्यामुळे महाराजांचे अनुभव सांगणं हे आपण महाराजांचं चरित्र सांगताना सांगतो. ती कीर्तन भक्ती झाली, ती आपली प्रौढी नाही. पण
आम्ही अमुक उपासना केली, आम्ही असं केलं, इतक्या वर्ष केलं, आयुष्यभर केलं, किंवा अशा तीर्थयात्रा केल्या, किंवा इतकं दान केलं, हे जे आपण सांगतो, किंवा साधनेतले अनुभव. हा, आता काही शंका निवारण करायला किंवा ज्येष्ठ साधकांबरोबर डिस्कस करताना कधीतरी ते सांगणं वेगळं, पण ते शंका निरसन करण्यासाठी किंवा अशासाठी. पण जिथे आपला मोठेपणा असं जाणवायला लागतो, तर तो बंध सर्वात मोठा आहे. आणि तिथून वरून जेव्हा माणूस पडतो, आता तमोगुणामुळे माणूस पडतो, तो खालीच आहे त्यामुळे तो थोडाच पडेल. रजोगुणामुळे मध्येच आहे, तो जरा जास्त पडेल. पण सत्वानी जो बांधला जातो, त्याचा जो अधःपात होतो, तो फार मोठा होतो. आणि म्हणूनच हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष जे आहेत ते जय विजय म्हणजे इतके मोठे भक्त आहेत की भगवंतांनी